ज्या महाराष्ट्राने अजित पवारांना दादा हे संबोधन दिलं तो दादा आता त्यांना सोडून निघून गेला आहे आणि दादा हे संबोधन मराठीमध्ये खूप महत्त्वाचं असतं. आपल्या घरातला एक माणूस जो आहे त्याला आपण दादा म्हणतो, भाऊ म्हणतो. दादा म्हणजे भाऊ, जो घराचा आधारस्तंभ असतो. ते अजितदादा पवार आपल्यातून नाही आहेत आणि ज्या ठिकाणी त्यांचा ॲक्सिडेंट झाला, ज्या ठिकाणी त्यांचं प्लेन क्रॅश झालं, त्या जागेवर मी पोचलो आहे आणि या ठिकाणी पाहू शकतो की संपूर्ण प्लेन जो आहे इथे पाहायला मिळतं आहे आणि हे एरोप्लेन जे आहे ते या ठिकाणी सकाळी 8:45 क्रॅश झालेलं आहे आणि सकाळी 8:10 उडालेले हे विमान 6 लोकांना घेऊन बारामतीकडे येतं आणि सकाळी 8:45च्या सुमारास म्हणजे 8:45 क्रॅश होतं. आता या ठिकाणी दिल्लीच्या टीम येतील, DGCIचे टीम येईल आणि चौकशी करेल की नेमकं काय झालं, इथं हवामान खराब होतं की आणखी काही टेक्निकल प्रॉब्लेम आले. जो ब्लॅक बॉक्स आहे ते शोधण्याचं कामसुद्धा इथे केलं जाणार आहे. पण या ठिकाणी महाराष्ट्रातून अनेक जण पोहोचलेले आहेत. अजितदादा पवार यांचं प्लेन कुठे क्रॅश झालं, कसं झालं आणि त्यांच्यासोबत त्यांच्या संमिश्र भावना आहेत. काही तुम्ही कुठून पोहोचलात? मी छत्रपती संभाजीनगर. कधी कळलं तुम्हाला? सकाळी टीव्हीवर बातमी पाहिली तेव्हा मला कळून चुकलं की असं कसं झालं. आम्हाला भरोसा वाटत नव्हता सुरुवातीला, असं होईल असं कधी वाटलं नव्हतं. पण जेव्हा नंतर बातमी आली की दादाचं अपघाती निधन झालं तेव्हा आम्ही स्तब्ध झालो, सगळे लढायला लागलो सगळं. कारण आत्ताच आम्ही दादाने आम्हाला महानगरपालिकेत तिकीट दिलं होतं, आम्ही निवडणूक लढवली, दादाचा खूप आम्ही जय जयकार केला. पण असं कधी होईल आम्हाला कधी वाटलं नाही आणि आताही पण विश्वास बसत नाही. पण जेव्हा इथं पाहिलं तेव्हा सगळं असं वाटतं की हे नुकसान झालं महाराष्ट्राचं, म्हणजे महाराचं तरुण पोराचं अतोनात नुकसान झालेलं आहे. जे आज नवीन पिढी तयार होणारी होती ते नवीन पिढी तर सगळी बर्बाद झाल्यासारखे झालेली आहे. खूप मोठं नुकसान झालेलं आहे. कारण दादा म्हणजे एक आपले कुटुंब प्रमुख होते. दादाच्या शब्दाला किंमत होती, दादाला च्या ताकद होती, मान होता, सगळं काही. किती नुकसान झालं? तसं बघायला गेलं तर महाराष्ट्र सध्या आमच्या शेतकऱ्याचा, अल्पसंख्याक विभागाचा आणि प्रत्येक समाजातील क्षेत्राचा न भरणारं नुकसान हे सध्या दादाच्या गेल्यामुळं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं मी सोलापूरहून आलो आहे. दादाची एक आठवण म्हणून सांगतो, ज्यावेळेस दादा विरोधी पक्षनेते होते राष्ट्रवादीमध्ये, तर त्यावेळेस एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सांगता सभा होती कुठं ह्याला पद्मावतीला, पुणे शहरामध्ये. तर त्यावेळेस माझा ट्रॅक्टर हरला होता. तर DCP फोन उचलत नव्हते म्हणून मी दादांना, माझी ओळखसुद्धा नाही दादांची, परंतु त्यावेळेस मी एक जवळजवळ 14-15 वर्षाचा काळ आहे हा. आणि त्यावेळेस मी दादांना सांगितलं की अशी परिस्थिती झाली. तर रात्री 1:30 वाजता दादांनी त्या DSPना फोन लावला आणि तुरंत मला सकाळी त्या SP साहेबांचा फोन आला की तुम्ही या म्हणून. तर अशा पद्धतीनं पटकन काम करण्यात दादा माहीर होते. पटकन काम करण्यामध्ये दादा एक नंबर माहीर होते. आणि आमच्यासारख्या जवान मुलांची आणि शेतकऱ्यांची आणि शैक्षणिकदृष्ट्या फार मोठं नुकसान या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. हे असं कधीच घडून नव्हतं. आतापर्यंत आम्हाला विश्वास वाटत नव्हता, परंतु आता माझ्या अंगावरती शहार येतात की बाबा दादांची आठवण सांगताना. कारण दादा गेलेत हे अजून आम्हाला म्हणजे असं वाटत नाही की बाबा दादा गेलेत म्हणून. हे सर्वजण जे आहेत महाराष्ट्राच्या काना. तुम्ही कुठून आलात? मी इथूनच आहे. इथूनच बारामतीचे आहेत. कुठलं गाव आहे? अंतुर्णे. तुम्हाला कधी कळलं हे? मला सकाळी कळालं. किती आणि इथे कधी पोहोचला? मी आत्ता आलो इथं. होय. मग आता मला सांगा की बारामतीचा विकास अजितदादांनी केला, होय. तर काय नेमकं केलं मला सांगा लोकांना. विकास म्हणजे विकास रत्नच होते दादांच्या पुढं. म्हणजे एक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दादाच होते ते. म्हणजे आता ते पूर्व आता संपलेलं आहे. कारण की आमचा पश्चिम महाराष्ट्र पूर्णपणे महाग जाणार आहे आता. पण दादांचं आता दादांशिवाय बारामतीला कोण नाही आता. त्यामुळं तुम्ही कुठल्या? आम्ही पंढरपूरवरून आलो. पंढरपूर कधी आलात तुम्ही? कधी कळलं तुम्हाला? आम्हाला सकाळी 9:30 वाजता कळले. आम्ही तेव्हापासून मोटरसायकलवर आलेलो आहे. आता इथं पोचलोय आम्ही बा. अच्छा, म्हणजे सकाळी मोटरसायकलवर निघालात. पण आता मला सांगा की अजित पवारांचं महाराष्ट्राच्या राजकारणात किती योगदान आहे? अजित पवारांचं योगदान असं शब्दात सांगताच येणार नाही, इतकं मोठं योगदान आहे. पूर्ण महाराष्ट्राचा अभ्यास असणारा एकमेव एवढा नेता होता. आम्हाला इतकं वाईट वाटलं म्हणून आम्ही सकाळी तिथनं कळल्या मोटरसायकल निघलो. आम्ही जेवण नाही, परवा केलं नाही, पाणी नाही. आम्हाला आमचा नेता बघायचा म्हणून आम्ही आलेलो आहे बा. आम्हाला दुसरं काय नाही. तुम्ही कुठल्या? आम्ही पंधरेचे सोनकसवाडी. आज दादांची सभा होती आमच्या गावात. अच्छा. ती आज पंचायत समिती ZPची सभा होती. त्यानिमित्त आम्ही तिथं सगळे कार्यकर्ते उत्साह होतो. परंतु आज ही बातमी इतकी कळली ती जीवावर म्हणजे वेदनाच न सहन होणार आहेत. आता कळलं कसं तुम्हाला? कधी कळलं? आम्हाला सकाळी 9:30 वाजता कळलं. 9:30 वाजता. आणि आज दादांची सभा होती पंधरेत 11 वाजता.
तर अजितदादांवर प्रेम करणारे अनेक जण आहेत जे महाराष्ट्रातून इथे या ठिकाणी येतात त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आणि हे सगळेजण जे आहेत त्या ठिकाणी पोहोचले जिथे अजितदादांचं अजित पवार यांना घेऊन येणारं जे प्लेन होतं ते क्रॅश झालं आणि ही सगळी जी आपण विमानाची जी अवशेष आपण इथे पाहतोय सकाळी या ठिकाणी 8:45 वाजता स्फोट होतो आणि ही वरची जी बाजू दिसते ज्या ठिकाणी पोलीसच्या गाड्या ॲम्ब्युलन्स वगैरे उभ्या आहेत त्या गाड्या ती एअर स्ट्रीप आहे म्हणजे याच्या इथे लँड होणार होतं पण त्याच्या 100 मीटरच्या अंतरावर हे जे आहे हे प्लेन क्रॅश झालं. सकाळी 6 लोकांना घेऊन निघालेले हे विमान इथे आल्यानंतर जे हवामानाची कारणं देत किंवा तांत्रिक अडचणी ज्या आहेत त्या सांगत क्रॅश झाल्याची माहिती आहे पण इथे याची चौकशी केली जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने चौकशीची घोषणा केलेली आहे. दिल्लीतली एक जी टीम आहे ती सुद्धा DGCIची टीम इथे येणार आहे आणि हे या सर्व प्रकरणाची चौकशी करणार आहे. ब्लॅक बॉक्स जो आहे तो शोधण्याचा प्रयत्न केला जाईल आणि अशा प्रकारचे ज्या विमान क्रॅशच्या घटना होतात त्या घटना घडू नये म्हणून जे रिपोर्ट जे आहेत ते केले जातील. पण अजितदादांसारखा एक राजनेता जो आहे एक राजकारणी जो आहे जो लोकांच्या मनामध्ये घर करून बसलेला आहे आणि त्या अजितदादांवर प्रेम करणारे महाराष्ट्रातले अनेक पक्षातील कार्यकर्ते भाजप असेल शिवसेना असेल दोन्ही पक्षाचे असतील त्यांची एक वेगळी स्टाईल होती. म्हणजे एखादा कोणी कार्यकर्ता त्यांच्याकडे गेला तर काय काम आहे बाबा तुझं काम होईल अथवा नाही होईल असं थेटपणे सांगणारा म्हणजे काम होणार असेल तर पटकन फोन उचलून अधिकाऱ्यांना फोन लावणारा मग ती रात्र असो की दिवस असो. आता मी मंत्रालयात एकदा जी आग लागली होती आणि त्याच वेळेला अजितदादा सुद्धा होते आम्ही सुद्धा होतो तर अजितदादा स्वतः उतरून म्हणजे मंत्रालयाच्या एका ठिकाणी स्वतः उतरून जे फायर ब्रिगेडचे जवान आहेत किंवा अधिकारी आहेत त्यांना मार्गदर्शन करत होते आणि हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं. आणि एखाद्या अधिकाऱ्याला झापणं म्हणजे आदरयुक्त झापणं आणि त्यांचा दरारा एखाद्या राजकारणाचा असणं जसं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचा एक दरारा आहे बाळासाहेब ठाकरेंचा एक दरारा आहे देवेंद्र फडणवीस यांचा एक दरारा आहे तसाच अजितदादांचा दरारा होता अधिकाऱ्यांवर लोकांवर कार्यकर्त्यांवर आणि आपल्या मतदारसंघावर त्यांचा खूप प्रेम होतं. तुम्ही कुठून आलात? फलटणवरून आलोय. विकास सोनवलकर. कधी कळलं तुम्हाला? सकाळी 9:15 वाजता समजलं आम्हाला. निघालात तुम्ही? म्हणजे आम्ही आत्ता आलोय ज्येष्ठ. किती नुकसान झालं म्हणजे अजितदादा आपल्यात नाही आहेत म्हणजे आता निशब्द सांगताच येणार नाही महाराष्ट्राचं एवढं नुकसान झालंय म्हणजे वेळ पाळणारा नेता वेळेआधी गेला हे जो दुःख आहे मोठं. वेळ पाळणारा नेता वेळेआधीच गेला. हां म्हणजे आपण सकाळी 6 वाजता त्यांचं काम सुरू व्हायचं आणि अधिकारी येऊ अथवा न येऊ पण काम सुरू व्हायचं अधिकारी नाही आले तर मग दुसऱ्या दिवशी त्याची खरडपट्टी असायची. पण आता मला सांगा की असे राजकारणी आता महाराष्ट्रात पाहायला मिळतात? होणे नाही असं राजकारणी. मी जामखेडून आलो आहे सकाळी जसं माहीत पडलं मला सकाळपासून इथंच आहे. असं नेता होणे नाही. सकाळी 5 वाजता काम करायची ती दादाची पद्धत कामाची वेगळी होती. मला कळालं तर मी एक मित्रांनी सांगितलं की असं असं झालं मला असं होऊ शकत नाही काय अत्यंत दुर्दैव अशी घटना आहे. तुम्ही कुठून आला? बारामतीमधून आले. अच्छा आता बारामतीचं म्हणजे आता अजितदादा नाही आहेत किती नुकसान झालं? भरपूर नुकसान झाले. आठवणीत येण्यासारखं आहे. लई दुर्दैवी घटना घडली. बारामतीला कसं जपलं म्हणजे अजितदादा? लई भारी टेक्स्टाईल पार्क वगैरे सगळं लई सुविधा केल्या लेडीजसाठी पण. तुम्ही कुठले आहात? मी निगडी पिंपरी चिंचवडवरून आलो आहे. अच्छा पिंपरी चिंचवडवर खूप प्रेम होतं दादांचं. बरोबर. पिंपरी चिंचवडच्या विकासामध्ये दादांचा खूप मोठा वाटा आहे. तुम्ही कुठून आहात? मी दौंड तालुक्यातनं मुळद गावातून आलो आहे. दादांच्या विषयी बोलायचं म्हणजे आम्ही दौंड तालुक्यात आमचा उगवता तारा गेला आणि पश्चिम महाराष्ट्राची आपल्या शान गेली. उगवता तारा म्हणजे दादांची पकड शासनाव कुठं येणार दादा म्हणलं ते प्रशासन असं घाबरायचं की काय करू आणि काय नको असं व्हायचं प्रशासनाला. त्याच्यामुळे इतकी हळहळ वाटते की दादांच्या जाण्यानं लय दुःख वाटते. आज या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी अजितदादा यांचं पार्थिव जे आहे ते ठेवलं जाणार आणि संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते त्यांचं अंतिम दर्शनासाठी पोहोचत आहेत बारामतीमध्ये. कामेशचा विलास आठवले बारामती.